मुंबईकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यासाठी लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। शुक्रवारी 161, शनिवारी 534 आणि रविवारी 235 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। तर 444 लोकल फेऱ्या गंतव्यस्थानाआधीच थांबवल्या जातील आणि तिथूनच त्या परत जातील। ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 आणि सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 10 आणि 11चा विस्तार करण्यात येणार आहे। त्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येतोय। त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे। त्यामुळे शक्यताने वर्क फ्रॉम होम करावं असं आवाहन रेल्वेने केलंय। एसटी आणि बेस्टशी संपर्क साधून बसेसच्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत। शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी प्रचंड त्रासाचे असतील, कारण की या 3 दिवसांमध्ये 2 मोठे जम्बो मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर घेतले जाणार आहेत आणि त्यासाठीच अनेक लोकल्स आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मी सध्या ठाणे स्थानकात आहे, कारण याच ठाणे स्थानकामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक सुरू केला जाईल। आज रात्रीपासून तो सुरू होईल। हा जो ठाणे स्थानकातला जम्बो मेगा ब्लॉक आहे तो 5 आणि 6 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याची रुंदी वाढवण्यासाठी घेतला जातोय। सध्या हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यावर उभं राहणं देखील अशक्य होतं, त्यामुळेच या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवून या प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवली जाणार आहे। ते कसं केलं जाईल तर सध्या समोर आपण हा जो 5 नंबरचा ट्रॅक बघताय, म्हणजेच मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणारी जी फास्ट ट्रेन आहे ती याच ट्रॅकवरून धावते। लांब पल्ल्याच्या गाड्या देखील याच ट्रॅकवरून धावतात कल्याणच्या दिशेने। तर हा ट्रॅक जो आहे तो सध्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून तो थोडा सरकवला जाईल 4 नंबरच्या ट्रॅकच्या इथे, आणि हा जो एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म आहे त्या एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्मच्या बाजूला नवीन कन्स्ट्रक्शन केलं जाईल आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवली जाईल। सुरुवातीला 5 नंबर आणि 4 नंबर म्हणजेच मुंबईच्या दिशेने जाणारी जी स्लो ट्रेनची वाहतूक आहे ती देखील थांबवली जाणार आहे। हा जो 4 नंबरवरचा ट्रॅक आपण बघताय, जो मुंबईच्या दिशेने जाणारा स्लो लोकलचा ट्रॅक आहे, तो देखील आज रात्रीपासून बंद केला जाईल। तब्बल 12 तास हा ट्रॅक बंद असेल आणि त्याच्या बाजूला जो ट्रॅक आहे तो तब्बल 63 तास म्हणजे रविवारी रात्रीपर्यंत बंद असणार आहे। यासोबतच सीएसएमटी स्थानकामध्ये देखील अशाच प्रकारे एक जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाईल जो 36 तासांचा असेल। शनिवारी आणि रविवारी अशा 2 दिवसांचा हा जम्बो मेगा ब्लॉक असेल। त्या ठिकाणी 10 नंबर आणि 11 नंबरचा प्लॅटफॉर्म जो आहे त्याची लांबी वाढवली जाते आहे आणि ती लांबी वाढवल्यामुळे अनेक ज्या 14 आणि 16 डब्यांच्या गाड्या आहेत त्या 24 डब्यांच्या देखील चालवल्या जाण्याची शक्यता आहे। म्हणूनच हा जम्बो मेगा ब्लॉक घेतला जातो आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।